तरी सिंधूचे नि माझे जळ जरा भय नुपजे, आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा. देवी उन्मत्ते जगे जयासी खंतीन लगे, आणि जयाचे नि आंगे नशिणे लोक. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षा मर्ष ठेले दुझेन विण. ऐसा द्वंद्व निर्मुक्तु भयोद्वेग रहितु, याही वरी भक्तु माझा ठाई. तरितयाचा गा मज मोहो, काय सांगो तो पढियावो. हे असो जीवे जीवो माझे नितो, जो निजानंदे धाला परिणाम आयुष्या आला. पूर्णते जाहला वल्लभुजो. पार्था, तू लक्षात घे की समुद्र कितीही खवळला तरी, किंवा समुद्रात पर्वतप्राय लाटा उसळल्या तरी जलचरांना जसे समुद्राचे भय वाटत नाही, आणि जलचरांच्या अवाढव्य अस्तित्वामुळे समुद्राला कधी उबग येत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त झालेल्या जगामुळे ज्याचे मन खंतावत नाही आणि ज्याच्या एकूणच अस्तित्वामुळे लोकांना त्रास होत नाही. फार काय सांगू, आपले शरीर जसे अवयवांना कधी विटत नाही, त्याप्रमाणे सर्वांमध्ये प्राण नांदतो आहे. ही आत्मैक्य बुद्धी सर्वांसंबंधी झाल्यामुळे तो इतर जीवांना कधी कंटाळत नाही. संपूर्ण विश्वच त्याचे जगत असलेले शरीर झाल्यामुळे हा प्रिय आणि हा अप्रिय ही त्याची भावना नष्ट झाली. तसेच मनातले हर्ष आणि क्रोध सुद्धा. मनी द्वंद्व नसल्यामुळे आपोआप निमाले. अशा निर्द्वंद्व अवस्थेमुळे तो मुक्त होतो. भय आणि उद्वेग दोन्ही नाहीसे झालेला, आणि तरीही तो माझा भक्त माझ्या ठाई आपली परमभक्ती अर्पण करतो. अशा परमभक्तांविषयी माझ्या मनी मोह असतो, ओढा असतो. तो मला किती प्रिय हे कसे सांगू. एकच सांगतो, माझ्या नामाने तो जगतो. यामुळे त्याच्या आयुष्याला माझी प्रेममयी साथ असते. तो जणू माझ्या प्राणांचा प्राण झालेला असतो. तो माझा भक्त आत्मानंदाने तृप्त होतो, सार्थकतेचे आयुष्य जगतो. त्याच्या रूपाने ब्रह्मच जणू जन्माला येते. तो परिपूर्णतेचा जणू प्रियकर होतो. जयाचा ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. सुखाची चढावा जयाचे असणे, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. परिवेचावे लागे शरीर तिये गावी. हिमवंतु दोष खाये परिजीविताची हानी होये. तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. शुचित्वे शुचिगांग होये, आणि पापतापही जाये. परितेथे आहे बुडणे एक, खोलिये पारु नेणिजे. तरी भक्तीन बुडिजे, रोकडाची लाहिजे. न मरता मोक्षु संताचे नि अंग लगे. पापाते जिणणे गंगे, तेणे संत संगे. शुचित्व कैसे. ज्याच्या ठाई कुठल्याही प्रकारच्या इच्छांचा वा वासनांचा कधी शिरकाव होत नाही, आणि ज्याचे शीतल अस्तित्व म्हणजे केवळ सुखाची समृद्धी असते. पुण्यक्षेत्र काशी ही मोक्षदायी खरी, त्या संदर्भात खरोखर उदार. परंतु त्यासाठी आपल्याला काशी क्षेत्री आपला प्राण वेचावा लागतो. हिमालयात गेले
तर आपले दोष नाहीसे होतात, परंतु त्या ठिकाणी आपल्या जीवाला धोका म्हणजे आपल्या प्राणांची हानी होईल ही भीती तिथे आहे. एक सांगतो पार्था, माझ्या सज्जन भक्तांचे पावित्र्य तसे नाही. त्यांच्या संगतीत जीवाला कसलाही धोका नाही. गंगा नदी शुद्ध आहे. तिच्यात स्नान केले तर पाप आणि त्रिविध ताप नाहीसे होतात, परंतु त्यासाठी गंगेत बुडी मारावी लागते आणि त्यामुळे बुडण्याचा संभव खूप. माझ्या परमप्रिय संत हृदयी भक्तांच्या हृदयस्थ खोलीचा पार लागत नाही. तरीही सज्जनांच्या ठिकाणी बुडण्याचे भय नाही. त्यांच्या संगतीत न मरता रोकडा मोक्ष लाभ निश्चितच लाभतो. संत सज्जनांच्या संगतीत त्यांच्या देहस्पर्शामुळे गंगेचीही पापे जिंकली जातात. गंगा पवित्र होते. ज्यांच्यामुळे हे घडते त्या सज्जनांच्या पावित्र्याबद्दल मी काय सांगू पार्था तुला. म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा, जेणे लंघविले दिशा मनोमळ, आतु बाहेर चोखाळू सूर्य तैसा निर्मळ, आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा, संसार व्यथे फिटला जो नैराश्ये विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगम जैसा, तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे, निजे गतायुषे लज्जा जेवी, आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही आंगी, जैसा निरिंधन आगी विझोनी जाय, तैसा उपशमुच भागा जयासी आला पैगा, जो मोक्षाचिया आंगा लिहिला असे. हे असो पार्था, अशा प्रकारचा माझा परमभक्त, ज्याच्या पावित्र्यामुळे तीर्थांना जणू आश्रय होतो, ज्याने आपल्या मनातले पापी विचार मळ 12 वाटांनी घालवून दिलेले असतात. माझा भक्त अंतर्बाह्य पवित्र असतो. सूर्यासारखा आत आणि बाहेर निर्मळ असतो. ब्रह्मस्वरूप भूमिगत धन हा पायाळू असल्यामुळे त्याला दिसते. त्याचा अर्थ असा की त्याला दिव्य दृष्टी लाभल्यामुळे त्याला माझे अस्तित्व अनुभवता येते. पार्था, आकाश जसे व्यापक आणि उदास असते, त्याप्रमाणे त्याचे मन आकाशासारखे विशाल असते. व्याधा हातून पक्षी सुटावा तसा संसार व्यथांतून आणि जन्म मरणाच्या तावडीतून हा माझा परमभक्त सुटल्यामुळे तो मूलतः निरीच्छ वृत्तीने जगत असतो. तेच त्याचे तेजाळलेले अलंकार असतात. मृत माणूस जरी उघडा पडलेला असला तरी त्याला जशी स्वतःची लाज वाटत नाही वा पाहणाऱ्यांना लाज वाटत नाही, तसा हा माझा भक्त अष्टप्रहर माझ्याच राज्यात राहून सुखी झाल्यामुळे प्रपंच दुःखातून त्याची सुटका झालेली असते. कर्म करीत असताना त्याच्या मनी कर्म करणारा मी हा अहंकार नसल्यामुळे लाकूड नसेल तर अग्नी जसा विझून जातो, त्याप्रमाणे या माझ्या भक्तापाशी चिरंजीव शांती असते. इतकेच काय, परंतु त्याचे नाव मोक्षपटावर अगोदरच लिहिले जाते. अर्जुना हा ठावो वरी, जो सोहम भावो सरोभरी, तो द्वैताचा पैलतीरी निघो सरला, की भक्ती सुखा लागी आपण पेच दोही भागी, वाटूनिया आंगी सेवकै बाणे, येरा नाम मी ठेवी मग भजती वोज बरवी, न भजतया दावी योगिया जो,
तयाचे आम्हा व्यसन, आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तै. तया लागी मज रूपा येणे, तयाचे निमज येथे असणे, तया लोण कीजे जीवे प्राणे, ऐसा पढिये. ते ब्रह्म मी आहे या भावाने जो काठोकाठ तुडुंब भरलेला असतो, त्याला द्वैताच्या पलीकडल्या तीरावर उतरणे सहजपणे साधलेले असते. जरी तो अद्वैत अवस्था अनुभवत असला तरी केवळ माझ्या भक्तिसुखासाठी कल्पित द्वैत कल्पून स्वतःला दोन भागात विभागून घेऊन मी परमेश्वर आणि तो सेवक हा भाव हा माझा परमभक्त प्राणपणाने जपत असतो. दोन भाग केल्यावर दुसऱ्या भागाला मी देव परमेश्वर असे नाव ठेवतो आणि माझ्या सगुण साकाराची भक्ती न करणाऱ्या योगी पुरुषांना भक्तीची सुयोग्य पद्धत दाखवून देतो. अशा भक्ताचे मला वेड लागते, तेच माझे व्यसन होते. तो माझ्या ध्यानाचा विषय झालेला असतो. तो भक्त मला जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा तेव्हाच मला खरे समाधान आणि तृप्ती लाभते. पार्था, अशा माझ्या प्राणप्रिय भक्तांसाठी मी अवतारी रूप धारण करतो. त्याच्यासाठी मी या मृत्यूलोकी येतो. तो मला इतका प्रिय असतो की त्याच्यावरून मी माझे प्राण ओवाळून टाकतो. जो आत्मलाभा सारिखे, घोमटे काही चिन देखे, म्हणून भोग विशेखे, हरिखे जेना, आपणची विश्व जाहला, तरी भेदभावो सहजची गेला, म्हणून द्वेष उठेला, जया पुरुषा, पै आपुले जे साचे, ते कल्पांतीहीन वचे, हे जाणो निगताचे, न शोची जो, आणि जया परवते काही नाही, ते आपण पेच आपुला ठाई, जाहला या लागी जो काही, आकांक्षीना, बोखटे का गोमटे, हे काही चितया नुमटे, रात्री दिवस न घटे, सूर्यासी जेवी, ऐसा बोधुची केवळ, जो होनी निष्कळ, त्याही वरी भजनशीळ, माझा ठाई, तरी तया ऐसे दुसरे, आम्हा पढियंते सोयरे, नाही गा साचो कारे, तुझी आण. ज्याला आत्मलाभासारखे आणखी दुसरे काहीच प्रिय वाटत नाही वा दुसरे कुठलेही सुख तो पाहत नाही, तो माझा भक्त आत्मलाभाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विशिष्ट भोगांनी चुकूनही हर्षित होत नाही. जो स्वतःच विश्वरूप झाला आहे त्यामुळे त्याच्या मनी कुठलाही भेदभाव नाही. हा भेदभाव त्याच्या आयुष्यातून सहजपणे निघून गेला आहे. त्यामुळे त्याच्या मनात द्वेष भावना उद्भवतच नाही. आणि जे सत्य आत्मरूप लाभले आहे, जे कल्पांतापर्यंत हरपणार नसल्यामुळे कुठलीही ऐहिक वस्तू हरवली म्हणून दुःख शोकात बुडत नाही, आणि ज्याच्या पलीकडे आणखी काही प्राप्त करून घ्यायचे आहे हे मनी नसल्यामुळे आणि ब्रह्मरूप स्वतःच झाल्यामुळे तो कशाचीही इच्छा बाळगत नाही. सूर्यापाशी जसा अंधार आणि उजेड म्हणजेच दिवस आणि रात्र हे दोन्ही संभवत नाहीत, त्याप्रमाणे या भक्ताच्या ठिकाणी चांगले आणि वाईट हे दोन्ही कधी मानसिक पातळीवर भोगले जात नाही, किंबहुना हे दोन्ही त्याला कधी भेटतच नाहीत. असा जो केवळ शुद्ध ज्ञान स्वरूपात नांदतो आहे आणि तरीही जो माझ्या चिंतनात आणि नामात गर्क आहे, पार्था, असा भक्त मला आवडतो. त्याच्यासारखे आणखी कुणीही मला प्रिय नाही, हे मी तुला शपथपूर्वक सांगतो.